राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजितदादांसमोर पहिलीच निवडणूक लागली ती लोकसभेची। राज्यातील राजकीय वारा आपल्याच बाजूने फिरणार असं मनात आणताच अजितदादांना लोकसभेत मोठा धक्का बसला। महायुतीच्या जागा वाटपात अजितदादांच्या वाट्याला 5 जागा आल्या, परंतु एक सोडली तर सर्वच ठिकाणी अजितदादांच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला। बारामती शिरूर या मतदारसंघात विजय निश्चित मानला जात होता, परंतु याही ठिकाणी अजितदादांना धक्काच बसला। तर परभणी धाराशिव मतदारसंघातून मतदारांनी अजितदादांची निराशा केली। रायगडचा किल्ला मात्र सुनील तटकरे यांनी मजबूत ठेवला। आता अजितदादांचं लक्ष विधानसभेवर लागलंय। या विधानसभा निवडणुकीत अजितदादांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे, परंतु महायुतीत जागा वाटपावरून बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागलीय। यामुळेच अजितदादांची डोकेदुखी वाढलीय। आता अजितदादांची डोकेदुखी कशी वाढतीये, कोणत्या मतदारसंघात बंडखोरी होण्याची भीती आहे, त्याचाच हा आढावा। महायुतीत अजितदादांना घेणं महायुतीच्या कोणत्याच नेत्याला रुचलं नाहीये। याचा परिणाम लोकसभेत दिसून आला। आता ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभा होऊ घातलीये। अजितदादा महायुतीत आहेत। 2019 साली जे उमेदवार एकमेकांच्या विरोधात होते तेच नेते आता एकाच ठिकाणी आलेत। आता एक मतदारसंघ एक उमेदवार असं असताना महायुतीचे 3 उमेदवार एकाच मतदारसंघात तयार झाले आहेत। त्यामुळे प्रत्येकाला आपली उमेदवारी जाईल की काय अशी चिंता सतावतीये। असे 19 मतदारसंघ आहेत ज्यामुळे अजित पवारांची डोकेदुखी वाढलीय। यामध्ये दिंडोरी, कागल, वडगाव शेरी, मावळ, इंदापूर, आष्टी, कोपरगाव, अहेरी, अकोले, पुसद, जुन्नर, वाई अशा मतदारसंघांचा समावेश आहे। ज्या मतदारसंघात अजित पवारांचा विद्यमान आमदार आहे तिथं मित्र पक्षानंच आव्हान उभं केलंय। यामध्ये अशा मतदारसंघात अजित पवारांचा विद्यमान आमदार आहे। यामध्ये दिंडोरीत अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार धनराज महाले आहेत। त्यांनी झिरवळांच्या विरोधात शड्डू ठोकलाय। तर कागलमध्ये हसन मुश्रीफांच्या विरोधात भाजपचे समरजित घाडगे, चंदगडमध्ये राजेश पाटलांच्या विरोधात भाजपचे शिवाजी पाटील, मावळात सुनील शेळके यांच्या विरोधात भाजपचे बाळा भेगडे यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे। इंदापूर मतदारसंघात अजित पवार गटातील आमदार दत्ता मामा भरणे आमदार आहेत। त्यांच्या विरोधात भाजपचे हर्षवर्धन पाटलांनी फिल्डिंग लावली आहे। वडगाव शहरीत सुनील टिंगरे यांच्या विरोधात जगदीश मुळीक, आष्टीत बाळासाहेब आजबे यांच्या विरोधात भाजपचे सुरेश धस, कोपरगावात आशुतोष काळेंच्या विरोधात भाजपचे विवेक कोल्हे आव्हान देताना दिसतायत। अर्जुनी मोरगाव मतदारसंघात मनोहर चंद्रिकापुरे विरुद्ध भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले, अहिरीत धर्मराव बाबा आत्राम विरुद्ध भाजपचे आमदार निलय नाईक यांनी दंड थोपटलेत। अकोल्यात किरण लहामटे यांच्या विरोधात भाजपचे वैभव पिचड, तर येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात भाजपच्या अमृता पवार यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे। अमळनेर मध्ये अजित पवार गटातील अनिल पाटील यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी, सिंदखेड राजा मतदारसंघात अजित पवारांच्या राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे शशिकांत खेडेकर यांनी आव्हान दिले। जुन्नरमध्ये अजित पवार गटात असलेले अतुल बेनके यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे शरद सोनवणे, तर वाईत मकरंद पाटील यांच्या विरोधात भाजपच्या मदन भोसले यांनी शड्डू ठोकलाय। त्यामुळे मोठा पेच निर्माण झालाय। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे। पक्षफुटीत सर्वच बडे नेते सोडून गेल्यानं त्यांना आता नवा उमेदवार शोधावा लागतोय। यातच अलीकडेच ज्यांना परत यायचंय त्यांनी जयंत पाटलांना विचारावं असे स्पष्ट संकेत शरद पवारांनी दिलेत। त्यामुळे महायुतीत याच विद्यमान आमदारांना तिकीट मिळालं नाही तर हेच उमेदवार शरद पवार किंवा वेगळा मार्ग स्वीकारण्याच्या तयारीत आहेत। असं असलं तरी अजित पवारांनी आपल्या आमदारांना सांभाळण्याची वेगळीच रणनीती आखली आहे। अर्थसंकल्पात भरघोस निधीची तरतूद करून आमदारांचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरू केलाय। तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांनीही अजितदादांच्या आमदारांवर जाळं टाकण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे विधानसभेपर्यंत अजितदादा आपल्या आमदारांना सांभाळून ठेवणार का, हेच आमदार बंडखोरी करून शरद पवार गटात जाणार का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा आणि फॉलो करा। धन्यवाद।